नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेचा रिव्ह्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा मराठी मालिका लवर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला यापुढे पाहायला असेच मिळत राहतील. तर प्रेक्षकांनो, मालिकेत या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळेल की इथे या कोमलचं लग्न मोडलेलं असतं. सगळेजण खूप दुःखात असतात, पण ही कोमल थोडीफार सावरलेली असते. आणि आता येणाऱ्या भागामध्ये ही कोमल आपल्याला किचनमध्ये काम करताना दिसते आणि दूध गरम करताना दिसते. परंतु तिचं ज्या काही गोष्टी घडल्या त्या गोष्टीचा ती विचार करते आणि दूध उतू जातं. तेवढ्यात ही सावनी बोलते, कोमल दूध, आणि ती तसंच दुधाच्या पातेल्याला हात लावते आणि बाजूला ठेवते. परंतु या ठिकाणी तिचा हात या ठिकाणी भासताना दिसतं. तेवढं सावनी होते माठाच्या पाण्याखाली, तिचा हात धुताना दिसते आणि ते बोंबलत असते. आणि ते सगळं जातात, काय झालं काय झालं. तेव्हा ती सांगते की तिथे दूध उतू चाललं होतं, तिने हाताने डायरेक्ट बाजूला ठेवलं म्हणून तिचा हात भाजलाय. सगळेजण मग इथे खुर्चीवर तिला बसवतात आणि मुक्ता म्हणते की आता मी बर्फ आणते, तू थांब जरा, आणि तिथे आणते. तेव्हा मग ही कोमल जुन्या गोष्टीमध्ये रमते आणि विचार करते की मागे पण अभिषेकने अशाच गोष्ट आपल्या घरात घडली होती आणि स्वतःवर वार झाला होता. त्याचा पण हात असाच भाजला असेल ना, त्याचं माझ्यावर खूप प्रेम असेल म्हणूनच त्याने हे सगळं केलं असेल ना, त्याने माझ्याशी लग्न केलं असतं, असं ती या ठिकाणी बोलून इमोशनल होताना दिसते. तेव्हा सगळे समजतात, प्लीज असं काही नाहीये, तू उगाच विचार गोष्टींचा करू नको, जास्त काय झालं नाहीये. तो मुलगा नालायक होता, सगळेजण समजवताना दिसतात. आणि मग ती तिच्या रूममध्ये तिला घेऊन जाताना दिसत. परंतु इथे दुसरीकडे ही इंद्रा, जिने स्थळ आणलेलं होतं, तिला फोन करते आणि झापते. आज व ते शपथ घेऊन टाकते, तू तू माझ्या समोर ये, मी तुला बघते. असलं कसलं स्थळ आणलं, ते आईबाप फाटक्या तोंडाचे आणि मुलगा इतका नालायक आहे. हे लग्न झालं असतं तर माझ्या पोरीचं आयुष्य बरबाद झालं असतं, असं या ठिकाणी ती तिला बोलताना दिसते. आणि मग खूप इमोशनल होते. तेव्हा ही मुक्ता येते, फोन ठेवा पहिला, उगाच त्यांना किंवा इतरांना दोष देण्यात काय अर्थ नाही, त्याच्यामुळे परिस्थिती आपली काय बदलणार आहे का. तेव्हा ही इंद्राला या ठिकाणी खाली बसवते आणि बोलते की उगाच कोणालाही दोष देऊ नका, काही अर्थ नाही याच्यात, जे झालं ते बदलू शकत नाही. आपल्या कोमलचं आयुष्य वाचलं, पण तू बोलते आयुष्य वाचलं, पण माझ्या कोमलचं आयुष्य बरबाद झालं ना, तिची अवस्था बघितली का तुम्ही. आणि कोणत्याच मुलाच्या मी सुख देऊ शकलं नाही, मीच पापी आहे, असं परत स्वतःला या ठिकाणी दोष देताना ही इंद्रा दिसते. तेव्हा मुक्ता तिला समजवताना दिसते, असं काही नाहीये, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि ते सावनी मात्र खूप खुश होताना दिसते. सकाळी सकाळी किती चांगला एक नंबर ड्रामा बघायला भेटलाय. आणि पुढे विचार करते की असे अभिषेक नावाचे चटके ना एक मला द्यायला पाहिजे, खूप मजा येते. आणि असंच आता यापुढेही मी करणार, असं ती विचार सुद्धा या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आहे. आणि मुक्ता खूप टेन्शनमध्ये या ठिकाणी विचार करताना दिसते. दुसरीकडे इथे रूममध्ये मुक्ता असताना सागर तिकडे येतो आणि मग दोघे एकमेकांशी बोलत असतात. खरंच हे प्रेम कसं असतं ना, एकमेकांना वेडही लावतं, चांगल्याही गोष्टी शिकवतं, आणि ते तुटल्यानंतर वाईटही वेदना देतात, खूपच त्रास होतो. तेव्हा हो बोलते, हो बरोबर आहे, आपण किती काही केलं ना, आता आपल्या नाईलाज आपण कोमलला सांभाळला पाहिजे, आपण त्याशी बोलूया, यातून बाहेर काढूया. ते हो, बाहेर काढूया आपण, या सगळ्या गोष्टीवर फंगोर तर मारूया, पण वेदना शेवटी तिला सहन करायच्या, असं सागर या ठिकाणी आपल्याला सांगताना दिसतोय. तेव्हा म्हणतो की आता मला ना ऑफिसमध्ये जरा जास्त काम नाहीये, मी आजचे दिवस सुट्टी घेतो. तेव्हा ही मुक्ता बोलते, नको, कशाला, किती दिवस अजून तुम्ही सुट्टी घेणार आहे, या सगळ्या गोष्टीचा फायदा नाही, एका गोष्टी थोडी या सगळ्या ठीक होणार आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही ऑफिसमध्ये जा, काळजी करू नका, कोमलचं जर काय असेल ते मी बघते, तिला समजवते. आणि मग हा सागर बोलतोय, तुम्ही एक काम करा ना, तिला कुठेतरी बाहेर घेऊन जावा ना, म्हणजे तिचं मन रमेल. तेव्हा ही बोलते, माझ्या मनात आलाय विचार, मी कॉफीला वगैरे घेऊन जाते, कुठेतरी बाहेर घेऊन जाते, वेगवेगळे विषय काढते, तिचं माइंड डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करते. हो, तुम्ही असंच करा, असं सागर बोलताना दिसते. पण ही मुक्तानंतर बोलते की आपण थेरपिस्टकडे जायचं का. तेव्हा हा सागर बोलतो, नाही, तुम्ही आहे ना, तुम्ही व्यवस्थित तिला समजवाल. या ठिकाणी हा सागर मुक्ताला बोलतो की तुमच्याशी कोणी जर बोललो ना, एकदम बरं वाटतं, त्याच्यामुळे थेरपीची गरज नाही आहे, आपण सोबत मिळून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करूया. तेव्हा ते ठीक आहे, आणि तुम्ही जसं प्लॅन केलं आहे बाहेर जायचं, कॉफी वगैरे पहिला शॉपिंग करायला, त्याच गोष्टी तुम्ही करा, त्याच्यामुळे कोमाला या ठिकाणी आपल्याला चेनसुद्धा मिळू शकतं. आणि इथे हा मिहीर ओरडत चालला असतो, कोमल कुठे, कोमल कुठे, बाकीचे कुठे, लवकर या लवकर या. ही कोमल हॉलमध्येच या ठिकाणी बसलेली असते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का काय झालं,
हा कोमलला खूप कॉंग्रॅच्युलेशन करत असतो. पण कोणाला काहीच माहीत नसतं काय झालं. कोमललाही माहीत नसतं काय झालंय. तेव्हा सगळे बोलतात, "नक्की काय झालं? तू नीट सांगशील का? तेव्हा आम्हाला समजेल ना." तेव्हा तो बोलतो, "तुम्हाला माहीत नाही होय काय झालंय? कोमलसाठी आज खूप मोठा दिवस आहे." तो बुफेसुद्धा आणतो. "हे घे कोमल, कॉंग्रॅच्युलेशन" असं बोलतो. पण कोणालाच काहीच माहीत नसतं नक्की हा कशाविषयी बोलतो. आणि नंतर बोलतो, की "तुम्हाला कळलं नाही होय? हिने मागे सीएची परीक्षा दिली होती ना, त्याचा आता रिझल्ट आलाय आणि ही फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. आपली कोमल सीए झाली." त्यानंतर कोमलच्याही चेहऱ्यावर हसू येतं आणि सगळेजण इथे खूप खुश होताना दिसते. अभिनंदन, अभिनंदन. आणि मग या आणि मग या मिहीरकडंच पार्टी मागतात. तेव्हा तो बोलतो, "मी कसं? आता कोमल पास झाली ना, उलट हिला विचारा काय पाहिजे, काय पाहिजे?" कारण सगळे बोलतात, "मिहीर तुझ्या तोंडात साखर पडो, तुला काय हवंय ते." तेव्हा बोलतो, "ही सीए झाली, हिला विचारा काय पाहिजे का?" तेव्हा मग ते बोलतात, "आपण एक काम करू, आपण रेस्टॉरंटमध्ये प्लॅन करू, मस्त एन्जॉय करू. आपण सगळं त्या ठिकाणी जाऊया." ती मुक्ताचं नाव घेत नाही. शेवटी म्हणलं, की "मुक्ता वहिनीला पण घेऊन जाऊया" बोलतो. परंतु या ठिकाणी सागरचं मात्र नाव घेत नाही. तेव्हा हा सागर बोलतो, "आणि" पण या सागरचं नावच घेत नाही. तेव्हा हा सागर बोलतो, "पैसे पाहिजे तेव्हा कोण लागतं? तेव्हा तू." असं बोलून यांचे वाद सुरू होतात आणि खूप इथे चांगलं वातावरण सुरू होताना दिसतं. तेव्हा दादू, "टेन्शन नको घेऊ, तुला पण मी घेऊन जाईल." असं या ठिकाणी लकी बोलताना दिसतंय. "नाही, नाही, या सगळ्या गोष्टींची गरज नाही. मला ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं काम आहे. तुम्ही जाऊन या." तेव्हा मुक्तावहिनी, "तू तर येणार ना?" असं लकी बोलतो. "नाही, माझी पण लेट नाईट क्लिनिक आहे. किती वेळ लागेल सांगता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही बारके-बारके जाऊन या." असं सागर सांगताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि मग इथे ही सावन्या मुद्दाम नाटकं करताना दिसते आणि कोमलच्या इथे येऊन, "अभिनंदन, अभिनंदन." पेढा वगैरे भरवते. "तू सीए झाली, कॉंग्रॅच्युलेशन." आणि उगाच काल रात्री तू नखरेकर होती. "मी आजारी आहे, आजारी आहे. मला कोण चांगला मुलगा भेटणार आहे?" आणि उगाच टेन्शन घेत होती. आता बघ किती चांगली बातमी आली. तू आजारी नाहीये आणि तुझं खूप चांगल्या मुलाशी लग्न सुद्धा होईल. तुझ्यासाठी मी अभिषेकच्या पेक्षा चांगला मुलगा भेटेल, बघेल असं बोलताना दिसतं. यानंतर सगळेजण भडकतात. त्या अभिषेकचं नाव काढायची गरज आहे का? यानंतर या कोमलचं तोंड पडताना दिसतं. या मुक्ताने या सगळ्या गोष्टी या सावनीने मुद्दाम गोष्टी केल्या असतात तिच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी. तेव्हा ती बोलते, "माझं काय चुकलं का? मी काय चुकीचं बोलले? मी तर तिच्या फेवरमध्ये बोलते." तेव्हा इंद्रा बोलते, "थांब, मी तुला सांगते काय चुकीचं बोलली ती." तेवढ्यात हा मीर शब्द फिरवतो, बोलतो, "ते सगळं जाऊ दे आता. मी एवढं लांबून आलोय. तुझ्या या लेकरूला भूक लागली. काहीतरी बनव ना." तेव्हा मग हा ठीक आहे बनवते आणि रात्रीचं आपल्याला प्लॅनिंग करायचं. मीर बोलतो, "चल आपण जाऊया." आणि ते मग या कोमलला पण घेऊन जाताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की हॉलमध्ये सगळे असताना ही मुक्ता सागरला येऊन जाते, "अरे तुम्हाला सांगायला विसरले, पोलीस स्टेशनहून फोन आला होता. तो अभिषेक आज कुठल्याही परिस्थितीत त्याच्या साथीदाराचं नाव सांगणार आहे." तेव्हा हे बाकीचे बोलतात, "काय? त्याचा साथीदार पण होता? ते अनुजा तर नाही ना?" तेव्हा ही कोमल बोलते, "अनुजा कशी असेल? तिने तर आपल्याला मदत केली ना. पण हा साथीदार कोणीतरी भलताच आहे आणि त्या साथीदाराच्या सांगण्यावरूनच या अभिषेकने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आज तो या सगळ्या गोष्टी सांगणार आहेत. एकदा का त्याने साथीदाराचं नाव सांगितलं, त्याला पोलिसांनी पकडले तर खरा गुन्हेगार या सगळ्याचा मास्टरमाइंड जेलमध्ये असेल आणि आपल्याला खरं कोण आहे ते सगळ्याला समजेल." आणि या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी ऑफिसला जाताना एक काम करा, मला मार्केटमध्ये थोडंसं काम आहे. तुम्ही मला सोडता का? असं बोलते आणि सावनी तर खूप घाबरताना दिसते. आणि ही मुक्ता विचार करते, की आता तुझा शेवटचा दिवस आहे. आता माझ्या घरच्यांना तू त्रास देऊ शकणार नाही. आज रंगेहात तुला पकडणार आहे मी. आणि इथे दुसरीकडे हे मेघा या अभिषेकला सगळं मनातील भावना, की तू या मुलाचा बाप आहे असं फोनवर प्रॅक्टिस करत असते बोलण्याची. आपण नंतर तिला समजते, की फोनवर बोलणं असं किती सोपं आहे प्रॅक्टिस करणं, पण प्रत्यक्षात बोलणं खूप अवघड आहे. इमोशनल या ठिकाणी होताना दिसेल. दुसरीकडे हा सागर बोलतो, "मुक्ता, तुझं चाललंय काय?" गाडीत बसलेला असतो. तेव्हा बोलते, की "आता मागाशी एवढंच चांगली मेहर बातमी घेऊन आली, पण ह्या सवनीनं मुद्दाम त्या अभिषेकचं नाव काढलं. कोमलचा चेहरा बघितल्यानं किती डिस्टर्ब झाला होता. या बाईच्या बाबतीत ना माझी सहनशक्ती आता संपत आली आहे. तिचा खेळ संपवायला पाहिजे." "हो, पण आता तुम्ही हे काय केलं? पोलिसांचा फोन आला का?" तेव्हा "नाही, हे मुद्दाम बोलले मी, जेणेकरून सावनीला धक्का बसेल आणि ती अभिषेकला वाचवायला घराच्या बाहेर पडून पोलीस स्टेशनला जाईल आणि त्यामुळे तिथे आपण रंगेहात तिचा गेम करूया, आपल्या जाळ्यात अडकूया." तेव्हा सागर बोलतो, "म्हणजे एका साईडला धोका दाखवायचा आणि बाकीच्या ठिकाणी
आपला प्लॅन करायचा आहे. तेव्हा हो असंच करायचं आहे, पण ही निघणार कधी? तेव्हा ती बोलते गाडी सुरू करा. सावनी समोर असते आणि ती या ठिकाणी रिक्षामध्ये पोलीस स्टेशनला जाताना दिसते आणि हे पण मागे जाताना दिसतात. पोलीस स्टेशनला ती एकाला पैसे सुद्धा या ठिकाणी आपल्याला देताना दिसते आणि त्यानुसार मग हे दोघे येतात. तुम्हाला आता रंगेहात पकडले मी, आता तुम्हाला सोडणार नाही असं बोलताना या ठिकाणी दिसतात. आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला या ठिकाणी काय काय पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.